आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। सोलापूर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत टाकण्यात येणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी प्रकल्पाचे काम तसेच पाणी पातळी घटल्यामुळे सुरू असलेल्या तिबार पंपिंग व्यवस्थेची पाहणी करण्यात आली आहे। स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी तथा आरोग्य अभियंता व्यंकटेश छोबे यांनी पत्रकारांना या प्रकल्पाची सविस्तर माहिती प्रत्यक्षात उजनी धरणाच्या ऑन दी स्पॉट ग्राउंड रिपोर्टमध्ये दिली आहे। हे काम 1 जून 2023 रोजी हैदराबाद येथील ठेकेदार पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलं होतं। या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहेत। हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी 21 महिने आहे। त्यानंतर 3 महिने प्रात्यक्षिक चाचणी व 3 वर्ष देखभाल व दुरुस्ती कालावधी आहे। या पाहणीच्या वेळी उपअभियंता तपन डंके, उपअभियंता सिद्धेश्वर उत्सर्गे, सहाय्यक अभियंता संतोष एलगुरवार, विजय नलावडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे हरिम एस सतीश एकबोटे, नितीन अंबिगार, श्रीशैल बाबानगरे, अजिंक्य विपत, उमर बागवान आदीसह अधिकारी उपस्थित होते। लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स साठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे। मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर S.K. गायकवाड, संपर्क 9850 36 32 02।